मी पद्मिनी पुत्र राजेश वैजनाथ अप्पापूर कुठे राहणार माळाकोळी, तसं वतन माझं मलकापूरला आहे. तुमच्यासारख्या म्हणण्यापेक्षा मामासारख्या खूप मोठ्या मोठ्या चांगल्या माणसाच्या संगतीमुळं ते जे आज 19 जणांचा ग्रुप झाला, असे आम्ही 40-45 जण असे बरेच जण भारत भ्रमण करतात. त्यात मामा जास्तीचे आहेत, एक आर्मी आहे. तर मामाचे मी उपकार म्हणतो की त्यांनी मला बालाजीच्या सेवेला पण नेलं. तर विषय आहे, बालाजीच्या सेवेत पण मी मौन धरलं होतं आणि जवळपास 6 ते 7 वर्ष मी मौन धरतो. त्याच्या मागचा एक उद्देश आहे, आपण दिवसभर जे बडबड करतो त्याच्यातून काय निरंतर तुम्हाला उपयोग आहे. तुम्ही स्वतःवर कधी प्रेम केले का? मी स्वतःसाठी वेळ देतो आणि माझ्याकडून जे घडलेल्या चुका आहेत किंवा मला भविष्यात काय करायचे किंवा आज जे बोलायचे मला, ते मी 3 दिवसात ठरवलं होतं की तिथे जाऊन आपल्याला काय बोलायचं जगन्नाथपूरला. किंवा 3 दिवस मी शांत राहिलो. शांततेत सगळ्यात जास्त ऊर्जा खतम होते बोलण्यामध्ये. आणि तसं मी वायपट कोणासोबत काय बोलायची गरज आहे. तुम्ही आपल्या आत्मचिंतनाला किंवा आत्मज्ञानाला कधी जागृत करण्याचा प्रयत्न केलाय का? मी 6 वर्ष झाले करतोय. त्याच्यातून मला खूप काहीतरी साध्यता मिळालेली आहे. तुम्ही स्वतःसोबत प्रेम करून बघा. गौतम बुद्धांनी सांगितले आत्मदीप भव. आपले संत तुकाराम महाराजांनी सांगितले ज्याने ब्रह्म जाणीला तो ब्राह्मण. मी कुठल्या एका धर्माला मानित नाही, मी एका संप्रदायाला मानित नाही. जो धर्म आणि संप्रदाय ज्ञान प्रगल्भ करून देतो तो धर्म आणि तो ज्ञान आहे. अशा सानिध्यामुळं मी आपल्यासोबत कंटिन्यू राहतो. त्याचा उद्देश काही नाही. मी पूर्ण भारतभर फिरत असताना मौन जरी असलो तरी मला मौनचे बरेचसे फायदे झालेत आणि तोटे झाले. एक वेळेस ट्रेन मध्ये जात होतो. माझ्याकडे गडबड ट्रेन निघाली म्हणून मी तसाच बसलो. माझ्याकडे तिकीट अवेलेबल नव्हतं. तर पुढच्या तिकीटला वाटलं की मी मुका आहे. तर त्यांना मी लिहून दाखवलं की सर माझी गाडी निघाली होती, तर मला तिकीट काढता आलं नाही. तर ठीक है बोले. उन्होंने बैठेंगे, जगह दी मेरे को बना के, और बना के जगह देने के बाद उन्होंने मेरे से पैसा नहीं लिया. मेरे को जाना था 200 किलोमीटर में फ्री में गया. वो भी फायदा हो सकता है आपका जीवन में. और उसके ऊपर बोलता हूँ, बीवी कितना भी गुस्सा करे तो झगड़ा होने की संभावना नहीं है. तो चलो ठीक है.